तर राम राम मंडळी, मी तुमचं ब्लॉगर रित्या नवीन एका ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण चाललेलो आहे लोहगड. कृष्ण भाऊकडे आलोय. ही आपली गाडी स्प्लेंडर आणि आपली पेट्रोलची टंकी फुल केली. तर गाईज असं आता फायनली थांबलो आम्ही नाश्त्याला. ते खावं लागते बरं का कृष्ण भाऊ. अरे पोय काकी भाऊला आता इथं थांबू वाटायला जो कले आवडलाय. तो काय म्हणायचं तुला? निघालो चला आपल्या मार्गाने आपण काय. तर थंडी आता कमी झाली जरा. आपण असं पोचलोय आता गडाच्या पायथ्याशी आलोय आणि इथं पार्किंग केली आपली गाडी आणि 20 रुपये पार्किंग आहे आणि 9 वाजता खुलतं आणि जस्ट आम्ही 9च वाजलेत आता सध्या आणि 9 वाजता बरोबर आलोय आम्ही. तर गाडी चढायला आम्ही सुरुवात केली. काय करतात एवढं? भारी संकटात विषय झालाय कारण इथं ऑनलाईन पेमेंट होत नाही. कृष्ण भाऊ काय कसं करायचं आता? पैसे तर आता आमचा राणी भाऊ आहे ना, वरी गेलो पोजिंग बिजिंग देणार आहे खतरनाक. वरी गाडावर गेल्यावर वरी गेल्यावर म्हणजे वरी एकदम फ्रेश वातावरण म्हणजे सगळ्यात डायलॉग आणला म्हणला जीवलग मित्र तर गडावर आल्यानंतर सगळ्यात पहिलं मुख्य प्रवेशद्वार म्हणून लागतं आपल्याला गणेश दरवाजा. गणेश दरवाजा हा एक महत्वाचा दरवाजा असून याच्या दोन्ही बाजूनी गणपतीची मूर्ती व कमळाची नक्षी कोरलेली आहे, ज्यामुळे तो लोहगडच्या अनेक आकर्षक ठिकाणापैकी एक बनला आहे. असं त्या काळात आता आपण बघितला गणेश दरवाजा. त्याच नंतर 5 पावलांनी पुढे गेल्यानंतर डावी बाजूला असं वरी गेल्यानंतर नारायण दरवाजा आपल्याला बघायला भेटतो. आता आपल्याला दुसरा दरवाजा पडतो नारायण दरवाजा. मित्रांनो आपल्याला वरून आहे ना मांडूळ दिसलेला आहे. साप म्हणजे मांडूळ नाही मित्रांनो, गड किल्ल्यावर वगैरे फिरायला आला असेल तर तुम्ही जरा लक्ष देऊन फिरा वगैरे, कारण असं साप वगैरे आधी मुवमेंट जरा सावकाश एकदम दिसून आला नाही तर काही साप वगैरे बसतात दगडांमध्ये वगैरे तर दिसून येत नाहीत आपल्याला. आता आपल्याला वरून दिसला होता ह्यो. ओके. आणि नारायण दरवाजा आपण बघितला. आता थोडस वरी आल्यानंतर उजव्या बाजूला हे 2 गेट दिसतात. आता 2 गेटामध्ये काय बघितलं तर एकदम नितळ पाणी मध्ये काय नाही येईल तर मधून काय तर एकदम स्वच्छ पाणी. आपल्याला 2 दरवाजे लागलेत. आता तिसरा दरवाजा म्हणजे हनुमान दरवाजा. पहिला लागला गणेश दरवाजा, नंतर नारायण दरवाजा आणि ह्यो तिसरा दरवाजा आणि ह्यो हनुमान दरवाजा. आता आपण एकदम गडाच्या टोकाशी आलेलो आहे. नजरेत न मावणारा असं सुंदर दृश्य असं माझ्या डोळ्यासमोर आहे. आता तुम्हाला दाखवतो मी. हनुमान दरवाजा लागल्यानंतरच दरवाजा आहे. बघू शकता. विषय राहिला एक्सप्लोरिंगचा. गड गडकोट जर एक्सप्लोर करायचे असेल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप असे गड किल्ले आहेत जे आपण एक्सप्लोर करू शकतो आणि आपल्या मनाला एक वेगळी शांती मिळते आणि तुम्ही एक्सप्लोर करा, एकदम छान एक्सपिरियन्स भेटतो. इथं वरी आल्यानंतर आपल्याला महादेव मंदिर लागतं बघा. थोडंच नाही शांतता, लय शांत. शांतता ना, एवढी शांतता आहे मंदिर. कुठंच कसं वाटतंय? कुठं म्हणजे कुठंच लय भारी सांगू शकत नाही, शब्द नाही. आपण जाऊया, पाया पडू महादेवाच्या मंदिरात. पाया पडला का नाही तू? मी आंघोळ केली नाही म्हणून नाही पडलो. आता आपण मंदिरामध्ये जाऊ.
मस्तपैकी. आणि बाहेरील भागात हनुमानजीची आपली अशी मूर्ती आहे आणि नंदी आणि महादेवाचं मंदिर एवढं छान आणि एवढं मस्त म्हणचा एकच नंबर. एवढं सुख. हर हर महादेव. आणि आपण महादेवाच्या मंदिराला पाय पडल्यानंतर त्याच्याच बॅक साईडला त्रिंबक तलाव म्हणून आहे. आणि पूर्वीच्या काळी आता तुम्ही बघू शकता की हे पाणी आता शुद्ध नाहीये, पण त्या पूर्वीकालीन जेव्हा हे तलाव एकदम स्वच्छ असेल त्या टायमाला सगळी लोक, जी प्रजा असेल आपली, ती सगळी पाणी पित असते. काहीच थोडे आपण पोजिंग वगैरे मारली आणि इथं जरा फोटोज वगैरे काढले. बोर्डच कोणी रचना असलेले या 12वे मध्ये देतोय भाऊ. पहिल्यांदाच बघतोय आम्ही इतकी मोठी विहीर. तुम्ही पण बघा. हो का? तुझा आधी तिकडं हा? भाऊ शूट पायक्स घेतो, अख्खं दिसतं, मग नंतर जवळ करतो. काहीच बघू शकता एवढी मोठी हिरे. आणि विकास भाऊचा आता व्हिडिओ काढायला आलो मी. विकास भाऊ पिक्चर तयार होईल का? तर मित्रांनो आज पुरते एवढंच. नवीन एका ब्लॉग मध्ये भेटू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या भावाला.